नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं फ्री ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग वर्कशॉपच्या या तिसऱ्या सत्रामध्ये मी मुकुंद कुलकर्णी स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2 स्टेप आणि 7 टेक्निकच्या सहाय्यानं इंग्रजी अस्खलित आणि आत्मविश्वासानं बोलायला शिकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर मी दिलेल्या ह्या 2 स्टेप्स आणि 7 टेक्निक्स चांगल्या पद्धतीनं आत्मसात केल्या तर तुम्ही देखील या 10 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये निश्चितपणे इंग्रजी बोलू शकाल. विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी व इंग्रजी वाक्यरचनेमधला फरक पाहिला. आपल्याला ज्या 2 स्टेप वापरायच्या आहेत त्यातली जी पहिली स्टेप आहे ती वाक्य रचनेशी निगडीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की मराठीची वाक्यरचना ही कर्ता, कर्म, क्रियापद अशी असते आणि इंग्रजीची वाक्यरचना सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट अशी असते. परंतु या ठिकाणी आपण कर्ता, कर्म, क्रियापद, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट असे शब्द न वापरता आपण त्याला काही नंबर देऊया. वाक्यातील क्रिया करणारा जो शब्द असतो त्याला म्हणूया नंबर 1. वाक्यामध्ये ज्याच्यावरती प्रत्यक्षात क्रिया घडते किंवा असेही काही शब्द असतात ते वाक्याच्या क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेले असतात, त्याला आपण नंबर 2 म्हणूया. व वाक्यातील क्रिया दर्शविणारा क्रियावाचक शब्द, क्रियापद त्याला नंबर 3 म्हणूया. यापुढे मराठी म्हणजे आपल्याकरता 123 व इंग्रजी म्हणजे 132 म्हणजे सब्जेक्ट 1, वर्ब 3 आणि ऑब्जेक्ट 2. तर आपल्या या टेक्निकची किंवा जाणीवपूर्वक व प्रत्यक्षपणे व्याकरण न शिकता व टेन्स न शिकता इंग्रजी बोलण्याच्या पद्धतीमध्ये पहिली गोष्ट ही महत्त्वाची आहे की आपण 123 ला 132 मध्ये रूपांतर करण्याची सवय लावून घ्यायची. म्हणजे आपण मराठीमध्येच वाक्य बोलायचं, मराठीमध्येच विचार करायचा, परंतु रचना मात्र इंग्रजी वापरायची. म्हणजेच 123 ला पहिल्यांदा 132 आपल्याला करायचं आहे. वाक्य कितीही मोठं दिलं तरी त्या वाक्यातील 1 कोणतं आहे, त्या वाक्यातील 2 कोणतं आहे, त्या वाक्यातील 3 कोणतं आहे याकडे लक्ष द्या. आणि एकदा का 1, 2 आणि 3 ओळखता आलं तर त्याचं रूपांतर 132 म्हणजे 1, 3, 2 या पद्धतीमध्ये करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचं आहे, प्रथम त्या वाक्यातील 1, 2, 3 हे ओळखायचं आणि मग त्याचं 1, 3, 2 मध्ये रूपांतर करायचं. परंतु वाक्यामध्ये फक्त एवढे शब्द येतात असं नाही आहे, तर वाक्यामध्ये इतर जे शब्द येतात त्याला देखील आपण काही नंबर देऊया. म्हणजेच वाक्यामध्ये जर वेळदर्शक शब्द आले तर वेळदर्शक शब्द हे 0 किंवा 5 नंबरला आपल्याला बोलताना घ्यायचे असतात. मी परत एकदा रिपीट करतो, वाक्यामध्ये वेळदर्शक शब्द आले तर आपण ते 0 किंवा 5 या ठिकाणी वापरायला हवे. तसंच वाक्यामध्ये जर ठिकाणदर्शक किंवा जागा दर्शविणारे शब्द आले तर ठिकाणदर्शक शब्द व जागादर्शक शब्द हे नेहमी इंग्रजी वाक्यामध्ये 4 नंबरला घ्यावेत. तसंच जर वाक्यामध्ये रीतदर्शक एखादी क्रिया कशा रीतीने घडली हे दर्शविणारे शब्द जर आले तर ते आपण 6 नंबरला घ्यावेत. पण एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक वाक्यामध्ये हे सगळे शब्द असायलाच पाहिजेत याची आवश्यकता नसते आणि म्हणून वाक्यातील जो शब्द यातला नसतो त्या क्रमावरील पुढचा शब्द आपण घ्यायचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपण याची उजळणी करूया आणि आजच्या या मुख्य घटकाकडे जाऊया. पहा स्क्रीनवरती 0 म्हणजे वेळदर्शक शब्द, याचा अर्थ हा घ्यायचा की वेळदर्शक शब्द आपण वाक्याच्या सुरुवातीला घेऊ शकतो. 1 म्हणजे क्रिया करणारा शब्द ज्याला आपण कर्ता असे म्हणतो. 2 म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते तो कर्म किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे जे शब्द येतात ते पूरक आपण 2 नंबरला असतं मराठीमध्ये. 3 म्हणजे क्रिया दर्शविणारा क्रियापद
क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद, 4 म्हणजे ठिकाण किंवा जागा दर्शविणारे शब्द आणि 5 म्हणजे वेळदर्शक शब्द. म्हणजे वेळदर्शक शब्द हे 0 किंवा 5 या दोन्ही ठिकाणी येतात. आणि 6 म्हणजे वाक्यातील एखादी क्रिया कशा रीतीने घडली ते दाखवणारे रीतिवाचक शब्द हे 6 नंबरला येतात. तर आपल्याला कोणत्याही वाक्याचं इंग्रजीमध्ये बोलत असताना या घटकाकडं आपल्याला लक्ष द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2 स्टेप ह्या नेमक्या कोणत्या आहेत, त्या कशा वापरायच्या हे आता पाहायचं आहे. तर पहिल्या स्टेपमध्ये मराठी वाक्याला 123 म्हणजे कर्ता कर्म क्रियापद ऐवजी 132 सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट या पद्धतीमध्ये म्हणायला आपण एक तर सुरुवात करायची किंवा आपण या पद्धतीमध्ये त्याला प्रथमतः लिहायचंय. मी परत सांगतो की मराठी वाक्य जे 123 आपण ज्याला म्हणतो कर्ता कर्म क्रियापद, याला आपण इंग्रजी रचनेमध्ये म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट मध्ये एकतर म्हणायचं आहे सुरुवातीला किंवा लिहायचं आहे. ही आपली पहिली स्टेप. म्हणजे वाक्य मराठीतच म्हणा, परंतु मराठी वाक्य रचनेऐवजी आपण त्याला इंग्रजी रचनेमध्ये लिहायचं किंवा इंग्रजी रचनेमध्ये ते म्हणायचं. आणि स्टेप 2, जे वाक्य आपण 123 मधनं 132 मध्ये केलं आहे त्या प्रत्येक शब्दाचं शब्दशः इंग्रजीमध्ये भाषांतर करा. जे वाक्य आपण 123 मधून 132 मध्ये केलं आहे त्या शब्दाला त्या वाक्याला शब्दशः इंग्रजीमध्ये भाषांतरित करा. 123 चं 132 कसं करायचं आणि त्याचं शब्दशः कसं भाषांतर करायचं हे आपण अगोदर सविस्तर पाहिले, परंतु या ठिकाणी आता आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ, रामाने रावणाला ठार मारले. या वाक्यामध्ये ठार मारण्याची क्रिया करणारा कोण? तर राम. तो झाला कर्ता म्हणजे आपल्याकरता 1. ठार मारण्याची क्रिया कोणावरती घडते? रावणावरती ही क्रिया घडते. म्हणजे रावण झाला कर्म, आपल्याकरता नंबर 2. आणि क्रियावाचक शब्द ठार मारणे आहे म्हणून तो झाला 3. म्हणजे रामाने रावणाला ठार मारले या वाक्यामध्ये रामाने 1, रावणाला 2 आणि ठार मारले 3. पहिल्यांदी आपण अशा वाक्याचं 132 मध्ये रूपांतर करा. म्हणजेच रामाने ठार मारले रावणाला. काय होईल? रामाने ठार मारले रावणाला. आता या वाक्याचं शब्दशः भाषांतर करा. रामाने सांगितले की कर्त्याला म्हणजे नंबर 1 ला कुठलंही अक्षर लागलं तर इंग्रजीमध्ये काहीही फरक पडत नाही. म्हणून रामाने रामा, ठार मारले किल्ड, रावणाला रावणा, रामाने रावणाला ठार मारले, रामा किल्ड रावणा, असं याचं इंग्रजीमध्ये रूपांतर होतं. आणि हीच पद्धती आपल्याला या पुढील वाक्यामध्ये वापरायची आहे. तर आज आपण तिसरा जो घटक आहे तो म्हणजे क्रियापद. आजचं सगळं डिस्कशन यापुढं फक्त क्रियापद म्हणजे नंबर 3 याच घटकावरती होणार आहे. तर चला पाहूया आजचं पहिलं टेक्निक. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 स्टेप संपतात आणि खऱ्या अर्थानं आपण आता आपल्या 7 टेक्निक कडे जात आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या 7 टेक्निक कोणत्या आहेत, दररोज एक टेक्निक आपण या ठिकाणी आता अभ्यासणार आहोत. आणि एक लक्षात घ्या, आता आपल्याला अतिशय छोट्या छोट्या गोष्टी मी या ठिकाणी सांगायलोय, फार मोठं नाहीये, पण दररोज एक जी सांगितलेली टेक्निक आहे ती तुम्ही त्याच दिवशी जर आत्मसात केली तर निश्चितपणे तुम्हाला इंग्रजी बोलता येईलच. आता ह्या ज्या 7 टेक्निक आहेत ह्या सर्व टेक्निक ह्या क्रियापदाशी म्हणजेच आपल्या भाषेमध्ये 3 या अंकाशी निगडीत आहेत. आणि भाषेमध्ये वर्ब इज द सोल ऑफ द सेंटेन्स, क्रियापदाला वाक्याचा आत्मा म्हणतात. इतकं महत्व हे क्रियापदाला असतं. परंतु इथं आपण क्रियापद किंवा तो कोणत्या काळामध्ये आहे हे काहीही पाहणार नाहीये. तर फक्त मराठीमध्ये कोणत्या प्रकारचं क्रियापद वापरल्यानंतर त्याला इंग्रजीमध्ये नेमकं कोणते शब्द वापरतात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आज आपली या 7 टेक्निक पैकी पहिली टेक्निक आहे जी की क्रियापदाच्या
टू बीच्या रूपाशी निगडीत आहे. या प्रकारामध्ये काय होतं माहिती का, आपण आज असे वाक्य पाहणार आहोत किंवा आपण आजची टेक्निक अशा वाक्यांना लागू करणार आहोत की ज्या वाक्यातील कर्त्यास कोणताही प्रत्यय नसणारे. होय मित्रांनो, की एक नंबर जो आहे त्याला आपण कर्ता म्हणतो. हा ज्या एक नंबरला जो शब्द येणार आहे त्याला कोणताही प्रत्यय नसतो व या वाक्यामध्ये मूळ क्रियापद न येता केवळ या वाक्यामध्ये मूळ क्रियापद न येता केवळ आहे, आहेस, आहेत, आहोत, आहात, असते, असती, असतो, असतात, होता, होती, होते, होतात, असेल, असेन, असू, असशील, असतील अशी क्रियापदाची रूप किंवा त्यांची नकारार्थी रूपच वाक्यात येत असतात. आणि मग असे हे रूप आल्यानंतर त्याला इंग्रजीमध्ये नेमकं काय म्हणायचं हेच आपल्याला आज पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचं आहे किंवा जे वाक्य आम्हाला इंग्रजीमध्ये भाषांतरित करायचं आहे त्या वाक्याच्या नंबर 3 म्हणजे क्रियापदाच्या ठिकाणी जर फक्त मूळ क्रियापद न येता जर फक्त आहे, आहेत, आहेस, आहेत, आहोत किंवा आहेत असा शब्द आला, लक्षात घ्या, आहे, आहेत, आहेस, आहोत असा जर शब्द आला तर आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं एम इज आर. याचा अर्थ हा घ्यायचा, एम इज आर म्हणजे आहे, आहेस, आहेत, आहोत, आहात. परंतु मराठीमध्ये असते, असती, असतो, असतात या देखील शब्दाला एम इज आर असेच म्हणायचे. म्हणजे एम इज आर या क्रियापदाचे आपल्याकरता दोन अर्थ झाले. पहिला अर्थ म्हणजे आहे, आहेत, आहेस, आहोत, आहात आणि दुसरा म्हणजे असते, असती, असतो, असतात. आले लक्षामध्ये? मग आहे, आहेस, आहेत, आहोत, आहात एम इज आर, असते, असती, असतो, असतात तरी पण एम इज आर. गवत हिरवे आहे, आपण 132 मध्ये म्हणणार गवत आहे हिरवे. गवताला म्हणतो आपण ग्रास. आहे इज हिरवे ग्रीन, ग्रास इज ग्रीन. गवत हिरवे असते, या वाक्यामध्ये असते आलं, गवत हिरवे असते. गवत असते हिरवे. गवत ग्रास असते इज हिरवे ग्रीन. म्हणजेच आहे आणि असते ह्या दोघांसाठी आपण एम इज आरच वापरायचं. आता याचं नकारार्थी रूप करायचंय म्हणजे त्या वाक्यामध्ये नॉट वापरायचं आहे. मग नकारार्थी रूप काय होतं? आहे, आहेस आणि आहेत याचं नकारार्थी रूप होतं नाही, नाहीस, नाहीत. तर नाही, नाहीस आणि नाहीतला म्हणायचं एम नॉट, इज नॉट, आर नॉट. आणि असते, असती, असतो, असतात याचं नकारार्थी रूप होतं एम नॉट, इज नॉट, आर नॉट. पण एक लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी की इंग्रजीचं कोणतंही वाक्य आलं आणि त्या वाक्यामध्ये नकारार्थी शब्द नॉट वापरायचा असेल तर इंग्रजीमध्ये नॉटची जागा ही फिक्स असते. नॉट नेहमी सहाय्यकारी क्रियापदानंतरच येत असतो, जसं की एम नॉट, इज नॉट, आर नॉट. तर नेमकं आता एम इज आर या क्रियापदाला आपण कुठे वापरू शकतो किंवा नंबर 1 म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी कोणते शब्द आले म्हणजे त्यानंतर एम इज आर पैकी कोणतं क्रियापद वापरावं हे आता आपण पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवायचं की एम इज आरचा उपयोग नेमका कोणत्या कर्त्यानंतर करायचा असतो. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉइंट की आय, आपल्याला जे वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचंय, भाषांतरित करायचंय त्या वाक्यामध्ये नंबर 1 म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी जर आय आला तर आय या नंतर आपण नेहमी एम वापरावे. तसेच वाक्यामध्ये नंबर 1 म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी ही, शी, इट व एकवचनी कर्ता आला तर त्या एकवचनी कर्त्यानंतर नेहमी इज वापरतात. आणि कर्त्याच्या ठिकाणी म्हणजेच नंबर 1 च्या ठिकाणी जर वी, यू,
दे व अनेक वचनी करता आला असेल तर त्यानंतर नेहमी आर वापरतात. ते लहान लहान अत्यंत महत्वाचे जे मुद्दे तुम्हाला सांगतोय, माहिती ही तुम्ही सातत्यानं लक्षात ठेवत चला, याला वहीवरती नोंद घेत चला, कारण आपलं या थोड्या थोड्या महत्वाच्या पॉइंटनच इंग्रजी भाषा आपल्याला येणार आहे, आत्मसात होणार आहे. यानंतर जो दुसरं क्रियापदाचा ग्रुप आहे भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा, तो आता आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं, जे वाक्य इंग्रजीमध्ये भाषांतरित करायचं आहे, त्या वाक्याच्या नंबर 3 म्हणजे क्रियापदाच्या ठिकाणी केवळ एकटच होता, होती, होते, होतो, होतात असा शब्द आला तर होता, होती, होते, होतो, होतात याला इंग्रजीमध्ये वॉज किंवा व, आता आपण त्याला वेअर म्हणतो पण त्याचा उच्चार हा व असा देखील करतात, तर आपण इंग्रजीमध्ये त्याला वॉज किंवा व किंवा वेअर असं म्हणायचं. म्हणजेच वॉज आणि वेअर याचा मराठीमध्ये अर्थ होता, होती, होते, होतो, होतात असा होतो. तर याचं नकारार्थी रूप जर वाक्याच्या शेवटी नव्हता, नव्हती, नव्हते, नव्हतात आलं तर आपण त्याला वॉज नॉट किंवा वेअर नॉट असं म्हणायचंय. होय तो चोर होता, होय तो चोर होता, होय तो होता चोर. 132 मध्ये होय तो होता चोर, होयला म्हटलं यस, तोला म्हटलं ही, होता वॉज, चोर ला थीप. परंतु जी गोष्ट मोजता येते पण मोजायची नाही त्याच्या अगोदर अ एन वापरायचं आणि म्हणून यस ही वॉज अ थीप. नाही तो चोर नव्हता, नाही तो चोर नव्हता, नाही तो नव्हता चोर. नो ही वॉज नॉट, नव्हताला वॉज नॉट अ थीप असं आपण याचा उपयोग वाक्यामध्ये करू शकतो. परंतु नेमका नंबर 1 च्या ठिकाणी कोणता शब्द किंवा कोणता करता आला, म्हणजे केव्हा वॉज वापरायचं आणि केव्हा वेअर वापरायचं. वॉज वेअरचा वाक्यामध्ये नेमका उपयोग केव्हा करायचा, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं की वाक्यामध्ये नंबर 1 म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी जर आय, ही, शी, इट व एक वचनी करता आला. काय म्हटलं मी? वाक्यामध्ये जर नंबर 1 म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी जर आय, ही, शी, इट व एक वचनी करता आला तर होता, होती, होते या अर्थानं आपण वापरायचा वॉज. आणि वाक्यामध्ये नंबर 1 च्या ठिकाणी म्हणजेच कर्त्याच्या ठिकाणी जर वी, यू, दे व अनेक वचनी करता आला तर त्यानंतर आपण वापरायचा वेअर. विद्यार्थी मित्रांनो, हे जे ॲमिजार मधला फरक असेल, वॉजवेअर मधला फरक असेल, हा फरक तुम्ही नोंद करून ठेवायचा. यामुळे आपली भाषेतील नकळत अचूकता निर्माण होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, वाक्यामध्ये 3 क्रमांकाला म्हणजेच क्रियापदाच्या ठिकाणी मूळ क्रियापद न येता जर केवळ असेल, असेन, असू, असशील, असतील असा शब्द आला तर आपण इंग्रजीमध्ये बोलताना किंवा इंग्रजीमध्ये भाषांतर करताना त्याऐवजी शाल बी किंवा विल बी वापरावे. आता अनेक विद्यार्थ्यांना ही अडचण अशी वाटते किंवा शाल केव्हा वापरायचं आणि विल केव्हा वापरायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर एखादी गोष्ट करण्याचा आपण प्रॉमिस केलं असेल किंवा एखादी गोष्ट अगदी मोगमपणे करेल असं म्हणायचं असेल किंवा करायची म्हणून करेल असं म्हणायचं असेल तर मोघमपणे किंवा प्रॉमिस या अर्थानं आपण शाल वापरत असतो. आणि एखादी गोष्ट जी आपल्याला मनातून करायची आहे, बोलणाऱ्याची विलिंगनेस त्यामध्ये दिसत असेल किंवा एखादी गोष्ट आपण निश्चितपणे करणारच असतो तर अशा ठिकाणी आपण विल बी वापरायचा. हा जरा अर्थाच्या दृष्टिकोनातला फरक. परंतु शाल बी आणि विल बी हे कोणत्या कर्त्यानंतर म्हणजे नंबर 1 ला कोणता शब्द, म्हणजेच नंबर 1 ला
नेमका कोणता शब्द आला म्हणजे आपण शाल बी वापरावं, किंवा नंबर 1 म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी कोणता शब्द आला म्हणजे आपण विल बी वापरावं. तर एक लक्षात ठेवायचं, सहसा आय आणि वी या दोन कर्त्यानंतर आपण शाल वापरावे व आय व वी सह इतर कोणत्याही कर्त्यानंतर आपण विल बी वापरावं. तसंच याचं नकारार्थी करत असताना नसेल, नसेन, नसू, नसशील आणि नसतील जर असा शब्द आला तर आपण त्यासाठी वापरायचा शाल नॉट बी आणि विल नॉट बी. ही टीप पहा. यामध्ये काय सांगितलंय, कर्त्याच्या ठिकाणी म्हणजे नंबर 1 च्या ठिकाणी जर आय व वी आला तर यानंतर सहसा शाल वापरावे. तसेच नंबर 2 आय व वी यासह कर्त्याच्या ठिकाणी इतर कोणतेही सर्वनाम, इतर कोणतेही नाम कर्ता म्हणून जर आले असेल तर त्यानंतर नेहमी विल वापरले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्षात या टेक्निकचा वाक्यामध्ये कसा उपयोग करायचा याचा सराव करणार आहोत. परंतु प्रत्यक्षात वाक्याला सुरुवात करण्यापूर्वी या आजच्या टेक्निकला मी एकदा रिवाइज करतो. आजच्या टेक्निकमध्ये आपण पाहिलं की कर्त्याला जेव्हा कोणताही प्रत्यय नसतो व ज्या वाक्यामध्ये मूळ क्रियापद न येता वाक्यामध्ये नंबर 3 म्हणजे क्रियापदाच्या ठिकाणी जेव्हा केवळ आहे, आहेस, आहेत, आहोत, असते, असती, असतो, असतात येतं, तेव्हा या अर्थानं आपण इंग्रजीमध्ये एम, इज, आर वापरतो. नाही, नाहीस, नाहीत, नसते, नसती, नसतो, नसतात या अर्थानं आपण एम नॉट, इज नॉट, आर नॉट वापरतो. एम इज आर पैकी एमचा उपयोग नेहमी आय नंतर करावा. करता जर ही, शी, इट व एक वचनी आल्यास त्यानंतर इज वापरावे आणि कर्त्याच्या ठिकाणी वी, यू, दे व अनेक वचनी करता आला असेल तर त्यानंतर आर वापरावे. तसंच क्रियापदाच्या ठिकाणी जर होता, होती, होते, होतो, होतात आलं तर इंग्रजीमध्ये त्यासाठी वापरावे वॉज आणि वेअर. नवता, नवती, नवते, नवतो, नवतात या अर्थाने वापरावे वॉज नॉट किंवा वेअर नॉट. वाक्यामध्ये कर्त्याच्या म्हणजे नंबर 1 च्या ठिकाणी जर आय, ही, शी, इट व एकवचनी करता असेल तर त्यानंतर वॉज वापरावे आणि कर्त्याच्या ठिकाणी म्हणजेच नंबर 1 च्या ठिकाणी जर वी, यू, दे व अनेकवचनी करता आला असेल तर त्यानंतर वापरावे वेअर. तसंच क्रियापदाच्या ठिकाणी केवळ असेल, असेन, असू, असशील, असतील आलं तर इंग्रजीमध्ये वापरावे शाल बी किंवा विल बी. नसेल, नसेन, नसू, नसशील, नसतील आलं तर यासाठी आपण वापरावे शाल नॉट बी, विल नॉट बी. शाल आणि विलचा उपयोग केव्हा करावा? सहसा आय आणि वी नंतर शाल वापरावे, परंतु कर्त्याच्या ठिकाणी आय व वी सह कोणतेही सर्वनाम किंवा नाम आल्यास त्यानंतर नेहमी विल वापरावे. शाल हा बोलण्यातला मोघमपणा किंवा प्रॉमिस दर्शवितो आणि विल बोलणाऱ्याची इच्छा किंवा एखादी गोष्ट निश्चितपणे घडणारच आहे हे दाखवण्याकरता वापरतात. तर ह्या ज्या टेक्निकचा वापर करून आता विद्यार्थी मित्रांनो आपण 123 ला 132 मध्ये रूपांतर करून याच टेक्निकच्या उपयोगानं वाक्य बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या वाक्यांना. नंबर 1 चे वाक्य पहा. भारत माझा देश आहे. यामध्ये एक कोण आहे? भारत. नंबर 2 माझा देश. नंबर 3 आहे. या 123 ला आता 132 मध्ये करूया. भारत आहे माझा देश. भारत आहे माझा देश. आता शब्दशः भाषांतर करायचं. भारताला आपण म्हणतो इंडिया, आहे
इज माझा, माय देश, कंट्री भारत आहे माझा देश, इंडिया इज माय कंट्री. या दुसऱ्या वाक्यामध्ये पहा, तो मुलगा खूप हुशार होता. तो मुलगा खूप हुशार होता. यामध्ये नंबर 1 आहे तो मुलगा, नंबर 2 खूप हुशार, नंबर 3 होता. 123चं 132 करा. तो मुलगा होता खूप हुशार. तो मुलगा होता खूप हुशार. आता शब्दशः भाषांतर करायचंय. आता तो मुलगा, इथं तो आणि मुलगा आल्यामुळे तोच ही करायचं नाही. जर आपल्याला तो मुलगा दाखवायचा असेल तो मुलगा, तर दॅट म्हणता येतं. परंतु आपण एका विशिष्ट निश्चित अशा मुलाबद्दल बोलत असतो तर द म्हणायचं. आणि म्हणून या ठिकाणी दॅट किंवा द दोन्ही बरोबर येतं. तो मुलगा, द बॉय, दॅट बॉय, होता, वॉज, खूप, व्हेरी, हुशार, क्लेव्हर. तो मुलगा होता खूप हुशार. द बॉय वॉज व्हेरी क्लेव्हर. तिसरे वाक्य, तो मुलगा खूप हुशार नव्हता. तो मुलगा खूप हुशार नव्हता, नकारार्थी वाक्य. यामध्ये तो मुलगा 1, खूप हुशार 2, नव्हता 3. 123ला 132 करून घ्या. तो मुलगा नव्हता खूप हुशार. तो मुलगा नव्हता खूप हुशार. मग तो मुलगा, द बॉय, दॅट बॉय, नव्हता, वॉज नॉट, खूप, व्हेरी, हुशार, क्लेव्हर. तो मुलगा नव्हता खूप हुशार. द बॉय, दॅट बॉय, वॉज नॉट व्हेरी क्लेव्हर. वाक्य क्रमांक 4, मी एक चांगली शिक्षिका असेल. मी एक चांगली शिक्षिका असेल. वाक्यामध्ये एक कोण आहे? मी. नंबर 2, एक चांगली शिक्षिका. नंबर 3, असेल. 123ला 132 करा. मी असेल एक चांगली शिक्षिका. मी असेल एक चांगली शिक्षिका. आता 132 केल्यावर शब्दशः भाषांतर करा. मी आपण म्हणणार आय, असेल. आता मनातनं म्हणायचं असेल आणि निश्चितपणे म्हणायचं असेल तर विल बी म्हणा. सहज कोणतरी विचारलं ढोबळ मनानं उत्तर द्यायचं असेल किंवा एखादं म्हणायचं नाही बुवा, वचन द्यायचं, प्रॉमिस सांगायचं असेल तर आपण म्हणायचं शॅल बी. म्हणून आय विल बी, आय शाल बी. एक. आता एकला 1 म्हणायचं नाही, कारण शिक्षिका किंवा जे पुढचं नाम असतं याला संख्येत मोजता येत असेल पण त्या वाक्यामध्ये मोजायचं नसेल. मोजता येतं पण मोजायचं नसेल तर आपण अ ॲन म्हणायचं. मोजता येतं आणि मोजायचंही असेल तर 1 2 3 म्हणायचं. इथं शिक्षिका मोजता येतात पण मोजायच्या नाही म्हणून एक या अर्थानं अ म्हणा. म्हणून आय विल बी अ चांगली, गुड शिक्षिका, टीचर. पूर्ण वाक्य, मी असेल एक चांगली शिक्षिका. आय विल बी अ गुड टीचर. आय शाल बी अ गुड टीचर. वाक्य क्रमांक 5, ते इंग्रजीचे पुस्तक नाही. यामध्ये नंबर 1 आहे ते. नंबर 2 इंग्रजीचे पुस्तक. नंबर 3 नाही. 123ला 132 करा. ते नाही इंग्रजीचे पुस्तक. आता या ठिकाणी तेला काय म्हणायचं? जर आपण ते पुस्तक दाखवत असतो तर दॅट म्हणा, नाहीतर इट म्हणा. ते नाही इंग्रजीचे पुस्तक. दॅट किंवा इट. नाही इज नॉट. इंग्रजीचे इंग्लिश, पुस्तक बुक. परंतु पुस्तकं मोजता येतात पण वाक्यात मोजायचे नाही. जी गोष्ट मोजता येते पण मोजायची नाही त्याच्यापूर्वी अ ॲन वापरा. मोजता येते आणि मोजायचंही असेल तर 1 2 3 म्हणा. आणि म्हणून दॅट इज नॉट ॲन इंग्लिश बुक. इट इज नॉट ॲन इंग्लिश बुक. वाक्य क्रमांक 6, तो एक चांगला लेखक आहे. या वाक्यामध्ये नंबर 1 तो, नंबर 2 एक चांगला लेखक, नंबर 3 आहे. 123ला 132 केल्यावरती तो आहे एक चांगला लेखक. तो
आहे एक चांगला लेखक, तो तो ती ते व्यक्तिकर्ता वापरलंय ही. आहे इज एक. आता एकला वन म्हणणार का अ एन म्हणणार? लेखक मोजता येतात पण मोजायचे नाही. मोजायचे असेल तर 1 2 3 म्हणा, मोजता येतात पण मोजायचे नसेल तर अ किंवा एन म्हणा. म्हणून तो आहे एक, ही इज अ चांगला गुड लेखक रायटर. पूर्ण वाक्य, तो आहे एक चांगला लेखक, ही इज अ गुड रायटर. वाक्य क्रमांक 7, तो एक चांगला लेखक नाही. या वाक्यामध्ये नंबर 1 तो, नंबर 2 एक चांगला लेखक नाही, नंबर 3 132 करा. तो नाही एक चांगला लेखक. 132 चं शब्दशः भाषांतर करा. तो ही, नाही इज नॉट, एक अ चांगला गुड लेखक रायटर. पूर्ण वाक्य, तो नाही एक चांगला लेखक, ही इज नॉट अ गुड रायटर. वाक्य क्रमांक 8 मध्ये पहा, लता एक प्रसिद्ध गायिका आहे. लता एक प्रसिद्ध गायिका आहे. वाक्यामध्ये नंबर 1 लता, नंबर 2 एक प्रसिद्ध गायिका, नंबर 3 आहे. 123 ला 132 करा. लता आहे एक प्रसिद्ध गायिका. लता आहे एक प्रसिद्ध गायिका. 132 ला शब्दशः भाषांतर करा. लता, लता आहे इज. आता एकला काय म्हणणार? गायिका मोजता येतात पण वाक्यात मोजायच्या नाहीत. मोजता येतात आणि मोजायचे असेल तर 1 2 3, मोजता येतात पण मोजायचं नसेल तर अ एन. म्हणून लता आहे एक, लता इज अ प्रसिद्ध फेमस गायिका सिंगर. पूर्ण वाक्य, लता आहे एक प्रसिद्ध गायिका, लता इज अ फेमस सिंगर. वाक्य क्रमांक 9, पोपट हिरवा असतो. पोपट हिरवा असतो. यामध्ये नंबर 1 आहे पोपट, नंबर 2 आहे हिरवा, नंबर 3 आहे असतो. या 123 ला 132 करा. 1 पोपट, 3 असतो, 2 हिरवा. पोपट असतो हिरवा या 132 मधील वाक्याला शब्दशः भाषांतर करा. पोपट पॅरट, असतो इज. विद्यार्थी मित्रांनो, आहे म्हणलं तरी एमिजार, असतो म्हटलं तरी एमिजार. इज हिरवा ग्रीन, पॅरट इज ग्रीन. आता एक प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल विद्यार्थी मित्रांनो, की या ठिकाणी पॅरट हा मोजता येतो, पोपट मोजता येतात पण मोजायचे पण नाहीयेत. सर बाकीच्या वाक्यामध्ये सांगितलं की मोजता येतात पण मोजायचे नसेल तर त्यापूर्वी अ एन वापरा. मोजता येतात आणि मोजायचेही असतील तर 1 2 3 वापरा. मग या ठिकाणी हा नियम का पाळण्यात नाही आला? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं कारण असं आहे, आपण कुठल्या एखाद्या निश्चित पोपटाबद्दल बोलायलोत का, की नाही त्यांचा पोपट हिरवा आहे, तो पोपट हिरवा आहे? नाही, म्हणून द नको. बरं कोणता एकच पोपट हिरवा आहे का? तर तसंही नसतं. कारण सगळेच पोपट हिरवे असतात आणि कुठल्या एका पोपटाबद्दल आपण इथं बोलायलो नाहीत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादं नाम संपूर्ण समूहाचा किंवा जातीचं प्रतिनिधित्व किंवा उल्लेख करत असेल तर त्याच्यापूर्वी अ अँड किंवा द वापरत नसतात. कारण इथं पोपट हिरवा असतो याचा अर्थ सर्व पोपट हिरवे असतात असा असतो आणि म्हणून आपण या ठिकाणी अ किंवा अँड किंवा द वापरलेलं नाही. वाक्य क्रमांक 10, पहिले 2 प्रश्न खूप अवघड होते. पहिले 2 प्रश्न खूप अवघड होते. या वाक्यामध्ये नंबर 1 पहिले 2 प्रश्न, नंबर 2 खूप अवघड, नंबर 3 होते. याचं 132 मध्ये पहिले 2 प्रश्न होते खूप अवघड. 132 चं शब्दशः भाषांतर करा. पहिले फर्स्ट, 2 टू प्रश्न, अनेक आहेत क्वेश्चन्स, होते
वेअर खूप, व्हेरी अवघड, डिफिकल्ट. फर्स्ट टू क्वेश्चन्स वेअर व्हेरी डिफिकल्ट. फर्स्ट टू क्वेश्चन्स वेअर व्हेरी डिफिकल्ट. पण या ठिकाणी फर्स्टच्या अगोदर द का आलं? कारण फर्स्ट म्हणजे पहिला आणि क्रमांक जेव्हा निश्चित असतो, क्रमांक हा फर्स्ट म्हणजे पहिला, पहिला क्रमांक नेहमी निश्चित असतो आणि निश्चित गोष्टीच्या पूर्वी आपण आर्टिकल द वापरत असतो. वाक्य क्रमांक 11. पहिले दोन प्रश्न खूप अवघड नव्हते. पहिले दोन प्रश्न खूप अवघड नव्हते. या वाक्यात नंबर 1 पहिले दोन प्रश्न, नंबर 2 खूप अवघड, नंबर 3 नव्हते. 123 च 132 पहिले दोन प्रश्न नव्हते, खूप अवघड. मग शब्दशः भाषांतर. पहिले फर्स्ट, दोन टू, प्रश्न क्वेश्चन्स, नव्हते वेअर नॉट, खूप व्हेरी, अवघड डिफिकल्ट. फर्स्ट टू क्वेश्चन्स वेअर नॉट व्हेरी डिफिकल्ट. पण फर्स्ट हा निश्चित क्रमांक दाखवतो, निश्चित ऑर्डर दाखवतो आणि म्हणून त्याच्यापूर्वी द फर्स्ट टू क्वेश्चन्स वेअर नॉट व्हेरी डिफिकल्ट. वाक्य क्रमांक 12. तो एक चांगला व्यक्ती आहे. तो एक चांगला व्यक्ती आहे. वाक्यात नंबर 1 तो, नंबर 2 एक चांगला व्यक्ती, नंबर 3 आहे. 123 ला 132 करा. तो आहे एक चांगला व्यक्ती. 132 केल्यावर प्रत्येक शब्दाचं शब्दशः भाषांतर करा. तो ही आहे, इज, एक चांगला, गुड, व्यक्ती, पर्सन. पर्सन मोजता येतात पण मोजायचे नाहीत, म्हणून या ठिकाणी एक या अर्थानं एक वापरलेलं आहे. ही इज अ गुड पर्सन. वाक्य क्रमांक 13. तो एक चांगला व्यक्ती नाही. यामध्ये नंबर 1 तो, नंबर 2 एक चांगला व्यक्ती, नंबर 3 नाही. 123 ला 132 करा. तो नाही एक चांगला व्यक्ती. 132 च्या रूपाचं शब्दशः भाषांतर करा. तो ही, नाही इज नॉट, एक चांगला, गुड, व्यक्ती, पर्सन. पूर्ण वाक्य. तो नाही एक चांगला व्यक्ती. ही इज नॉट अ गुड पर्सन. वाक्य क्रमांक 14. ते सर्वजण खेळाडू होते. ते सर्वजण खेळाडू होते. या वाक्यात नंबर 1 ते सर्वजण, नंबर 2 खेळाडू, नंबर 3 होते. 123 ला 132 करा. नंबर 1 ते सर्वजण, नंबर 3 होते, नंबर 2 खेळाडू. 132 चं शब्दशः भाषांतर करा. ते. आता हे ते अनेकांना म्हटलं आहे. ते, त्या, ती हे अनेकांना म्हटलं म्हणून दे, सर्वजण, ऑल, होते, वेअर, खेळाडू, प्लेयर्स. दे ऑल वेअर प्लेयर्स. याच वाक्याला आपण दुसऱ्या पद्धतीने देखील म्हणू शकतो. ते सर्वजण होते खेळाडू. ऑल ऑफ देम वेअर प्लेयर्स. वाक्य क्रमांक 15. मी एक चांगला विद्यार्थी आहे. मी एक चांगली विद्यार्थिनी आहे. 123 मी एक, एक चांगला विद्यार्थी 2 आहे 3. 123 ला 132 करा. मी आहे एक चांगला विद्यार्थी. 132 चं शब्दशः भाषांतर करा. मी, आय, आहे, एम, एक चांगला, गुड, विद्यार्थी, स्टुडंट. या ठिकाणी स्टुडंट मोजता येतात, इथं मोजायचे नाहीत. मोजता येतात पण मोजायचे नाही. अँड मोजता येतात व मोजायचेही असेल तर 1 2 3. म्हणून मी एक विद्यार्थी, मी एक चांगला विद्यार्थी आहे. आय एम अ गुड स्टुडंट. वाक्य क्रमांक 16. होय तो एक चोर होता. होय तो एक चोर होता. या वाक्यामध्ये नंबर 1 तो, नंबर 2 एक चोर, नंबर 3 होता. 123 ला 132 करा. होय
तो होता एक चोर. होय, तो होता एक चोर. 132 मधील वाक्याला शब्दशः इंग्रजीमध्ये भाषांतर करा. होय आपण म्हणणार यस. तो, ही, होता, वॉज, एक, अ, चोर, थीप. या ठिकाणी थीप म्हणजे चोर मोजता येतो पण मोजायचा नाही. मोजता येतो पण मोजायचा नाही, अ अँड. मोजता येतो आणि मोजायचा आहे 1 2 3, म्हणून या ठिकाणी अ वापरला. पूर्ण वाक्य, होय तो होता एक चोर. यस ही वॉज अ थीप. वाक्य क्रमांक 17, नाही तो चोर नव्हता. यामध्ये नंबर 1 तो, नंबर 2 चोर, नंबर 3 नव्हता. 123 ला 132 करा. नाही तो नव्हता चोर. नाहीला नो, तो, ही, होताला वॉज, नव्हताला वॉज नॉट, चोर थीप. चोर मोजता येतो पण मोजायचा नाही म्हणून अ थीप. पूर्ण वाक्य, तो नव्हता चोर. नो ही वॉज नॉट अ थीप. वाक्य क्रमांक 18, माझी बहीण एक वैज्ञानिक असेल. माझी बहीण एक वैज्ञानिक असेल या वाक्यामध्ये 1 माझी बहीण, 2 एक वैज्ञानिक, 3 असेल. 123 चं रूपांतर 132 मध्ये करा. माझी बहीण असेल एक वैज्ञानिक. माझी बहीण असेल एक वैज्ञानिक या वाक्याचं शब्दशः इंग्रजीमध्ये भाषांतर करा. माझी माय, बहीण सिस्टर, असेल विल बी, एक अ वैज्ञानिक सायंटिस्ट. सायंटिस्ट मोजता येते पण मोजायची नाही म्हणून इथं अ. पूर्ण वाक्य, माय सिस्टर विल बी अ सायंटिस्ट. वाक्य क्रमांक 19, सोहन एक धाडसी सैनिक होता. सोहन एक धाडसी सैनिक होता या वाक्यात नंबर 1 सोहन, नंबर 2 एक धाडसी सैनिक, नंबर 3 होता. 123 चं 132 करा. सोहन होता एक धाडसी सैनिक. 132 चं शब्दशः भाषांतर, सोहन सोहन, होता वॉज, एक अ, धाडसी बोल्ड. ब्रेव म्हणायचं नाही, ब्रेव म्हणजे शूर. धाडसी बोल्ड, सैनिक सोल्जर. या वाक्यामध्ये सोल्जर मोजता येतो पण मोजायचा नाही म्हणून अ अँड. मोजता येतो आणि मोजायचं असेल तर 1 2 3 म्हणायचं म्हणून पूर्ण वाक्य, सोहन होता एक धाडसी सैनिक. सोहन वॉज अ बोल्ड सोल्जर. वाक्य क्रमांक 20, कावळा तहानलेला होता. कावळा तहानलेला होता या वाक्यामध्ये नंबर 1 कावळा, नंबर 2 तहानलेला, नंबर 3 होता. 123 ला 132 मध्ये करा. कावळा होता तहानलेला. आता या वाक्यामध्ये 132 चं शब्दशः भाषांतर करा. कावळा. आता हा कावळा ओळखीचा होता का? म्हणजे निश्चित नव्हता. बरं या ठिकाणी सर्वच कावळ्याबद्दल बोलायलो आहोत का? असंही नाही. म्हणजे कावळा मोजताही येतो पण मोजायचा नाही म्हणून इथं अ म्हणायचं. द का नको? कुठल्या निश्चित कावळ्याबद्दल आपण आधी अजून बोलायलो नाहीत किंवा सर्व कावळ्याबद्दल बोलायलो नाहीत म्हणून आर्टिकल नाही घेते चाललं असं होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी कावळा अ क्रो होता वॉज तहानलेला थर्स्टी. पूर्ण वाक्य, कावळा होता तहानलेला, अ क्रो वॉज थर्स्टी. पण मित्रांनो हे जर वाक्य आपल्याला गोष्टीमध्ये आलं असतं आणि कावळ्याचा अगोदर गोष्टीमध्ये उल्लेख झाला असता तर मग मात्र आपल्याला या ठिकाणी द क्रो म्हणावं लागलं असतं, कारण आपण निश्चित अशा कावळ्याबद्दल तिथं बोललो असतो. वाक्य क्रमांक 21, ती माझी धाकटी बहीण नाही. ती माझी धाकटी बहीण नाही या वाक्यामध्ये नंबर 1 ती, नंबर 2 माझी धाकटी बहीण, नंबर 3 नाही. ह्या वाक्याचं 132 मध्ये ती नाही माझी धाकटी बहीण,
ती नाही माझी धाकटी बहीण या वाक्याचं शब्दशः भाषांतर ती, शी, नाही, इज नॉट, माझी, माय, धाकटी याला आपण यंगर म्हणायचं, बहीण, सिस्टर. पूर्ण वाक्य, ती नाही माझी धाकटी बहीण, शी इज नॉट माय यंगर सिस्टर. वाक्य क्रमांक 22, ती एक चांगली नर्तिका आहे. ती एक चांगली नर्तिका आहे या वाक्यामध्ये नंबर 1 ती, नंबर 2 एक चांगली नर्तिका, नंबर 3 आहे. 123ला 132 करा. ती आहे एक चांगली नर्तिका. ती आहे एक चांगली नर्तिका या वाक्याचं शब्दशः भाषांतर करा. ती, शी, आहे, इज, एक, चांगली, गुड, नर्तिका, डान्सर. पूर्ण वाक्य, ती आहे एक चांगली नर्तिका, सी इज अ गुड डान्सर. या वाक्यामध्ये डान्सर मोजता येतात पण मोजायच्या नाहीत, म्हणून किंवा ॲन. मोजता येतात आणि मोजायचं असेल तर 1 2 3, म्हणून सी इज अ गुड डान्सर. वाक्य क्रमांक 23, मी एक वाईट व्यक्ती नाही. मी एक वाईट व्यक्ती नाही या वाक्यामध्ये नंबर 1 मी, नंबर 2 एक वाईट व्यक्ती, नंबर 3 नाही. 123चं 132 करा. मी नाही एक वाईट व्यक्ती. मी नाही एक वाईट व्यक्ती या वाक्याचं शब्दशः भाषांतर मी, आय, नाही, ॲम नॉट, एक, वाईट, बॅड, व्यक्ती, पर्सन. पूर्ण वाक्य, मी नाही एक वाईट व्यक्ती, ॲम नॉट अ बॅड पर्सन. याही वाक्यात पर्सन मोजता येतात पण मोजायचे नाहीत, म्हणून मोजता येतात आणि मोजायचे असेल तर 1 2 3, म्हणून पूर्ण वाक्य, आय एम नॉट अ बॅड पर्सन. वाक्य क्रमांक 24, मीना एक गरीब मुलगी आहे. मीना एक गरीब मुलगी आहे या वाक्यामध्ये नंबर 1 मीना, नंबर 2 एक गरीब मुलगी, नंबर 3 आहे. 123ला 132 करा. मीना आहे एक गरीब मुलगी. मीना आहे एक गरीब मुलगी या 132ला शब्दशः इंग्रजीमध्ये भाषांतर करा. मीना, मीना, आहे, इज, एक, गरीब, पुअर, मुलगी, गर्ल. या ठिकाणी गर्ल मोजता येतात पण मोजायची नाही, म्हणून किंवा ॲन. मोजता येतात आणि मोजायचे असेल तर 1 2 3, म्हणून पूर्ण वाक्य, मीना आहे एक गरीब मुलगी, मीना इज अ पुअर गर्ल. वाक्य क्रमांक 25, आम्ही खूप प्रामाणिक आहोत. आम्ही खूप प्रामाणिक आहोत या वाक्यामध्ये नंबर 1 आम्ही, नंबर 2 खूप प्रामाणिक, नंबर 3 आहोत. 123ला 132 करा. आम्ही आहोत खूप प्रामाणिक. आम्ही आहोत खूप प्रामाणिक यामध्ये शब्दशः भाषांतर करा. आम्ही, वी, आहोत, आर, खूप, व्हेरी, प्रामाणिक, ऑनेस्ट. पूर्ण वाक्य, आम्ही आहोत खूप प्रामाणिक, वी आर व्हेरी ऑनेस्ट. वाक्य क्रमांक 26, काही विंचू मोठे व काळे असतात. काही विंचू मोठे व काळे असतात या वाक्यामध्ये नंबर 1 काही विंचू, नंबर 2 मोठे व काळे, नंबर 3 असतात. विद्यार्थी मित्रांनो, 123ला 132 करा. काही विंचू असतात मोठे व काळे. काही विंचू असतात मोठे व काळे याचं शब्दशः भाषांतर करा. काही, सम, विंचू. आता काही हा शब्द अनेक गोष्टींचा उल्लेख करतोय, म्हणून विंचू, स्कॉर्पियन्स. असतात आहे म्हणलं तरी ॲमिजार, असतात म्हणलं तरी ॲमिजार. आर, मोठे, बिग, व, अँड, काळे, ब्लॅक. पूर्ण वाक्य, काही विंचू असतात मोठे व काळे. सम स्कॉर्पियन्स आर बिग अँड ब्लॅक.
वाक्य क्रमांक 27. तू तेथे 4 वाजता असशील. तू तेथे 4 वाजता असशील या वाक्यामध्ये नंबर 1 तू, नंबर 2 इथं नाहीच म्हणू तर तेथे हे जागा दाखवणारा शब्द आहे. 4 वाजता वेळ आणि नंबर 3च्या ठिकाणी असशील. असशील या वाक्याचं 132 मध्ये तू असशील तेथे 4 वाजता. बघा, अगोदर जागा मग वेळ. अगोदर जागा मग वेळ. तू असशील तेथे 4 वाजता. तू यू. असशील विल बी. तेथे देअर. THERE. अनेक विद्यार्थी THEIR आणि THERE मध्ये गोंधळ करतात. THEIR त्यांचा, त्यांची, त्यांचे. THERE देअर तेथे, तिकडे. तू असशील तेथे 4 वाजता. यू विल बी देअर ॲट 4 o'clock. वाक्य क्रमांक 28. ते आमचे मित्र असतील. ते आमचे मित्र असतील या वाक्यामध्ये नंबर 1 ते, नंबर 2 आमचे मित्र, नंबर 3 असतील. ते आमचे मित्र असतील या 123 ला 132 मध्ये करा. ते असतील आमचे मित्र. ते असतील आमचे मित्र याचं शब्दशः भाषांतर ते अनेकांना म्हणले दे, असतील विल बी, आमचे आवर, मित्र फ्रेंड्स. पूर्ण वाक्य. ते असतील आमचे मित्र. दे विल बी आवर फ्रेंड्स. वाक्य 29. मी एक चांगला नागरिक असेल. मी एक चांगला नागरिक असेल या वाक्यामध्ये नंबर 1 मी, नंबर 2 एक चांगला नागरिक, नंबर 3 असेल. 123 चं 132 करा. मी असेल एक चांगला नागरिक. मी आय. असेल शाल बी. एक चांगला गुड नागरिक सिटीजन. या वाक्यामध्ये जर तुम्हाला निश्चितपणे किंवा मनातनं बोलायचं असेल तर आपलं उत्तर येतं आय विल बी अ गुड सिटीजन. सिटीजन मोजता येतो, मोजायचा नाही, म्हणून पूर्ण वाक्य. मी असेल एक चांगला नागरिक. आय शाल बी अ गुड सिटीजन. आय विल बी अ गुड सिटीजन. शाल बी म्हणलात तर मोगमपणे म्हणायचं म्हणून म्हणलात, आणि विल बी म्हणलात तर मनातून म्हणलात व निश्चित बनणारच आहे असा त्याचा अर्थ होतो. वाक्य क्रमांक 30. उद्या आम्ही नागपुरात नसू. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये उद्या हा वेळदर्शक शब्द आहे. नागपुरात हा ठिकाण किंवा जागादर्शक शब्द आहे. वेळदर्शक शब्द नेहमी इंग्रजी वाक्यामध्ये 0 किंवा 5 नंबरला येतात. ठिकाण किंवा जागादर्शक शब्द 4 नंबरला येतात, परंतु दिलेल्या वाक्यात नंबर 2 नाही. म्हणून या वाक्याचं 132 मध्ये रूपांतर. उद्या आम्ही नसू नागपुरात. उद्या टुमारो. आम्ही वी नसू. मोघमपणे म्हणायचं असेल तर शाल नॉट, आणि निश्चितपणे किंवा मनातून म्हणायचं असेल तर विल नॉट. नागपुरात इन नागपूर. पूर्ण वाक्य. उद्या आम्ही नसू नागपुरात. टुमारो वी विल नॉट बी इन नागपूर. किंवा वी शाल नॉट बी इन नागपूर टुमारो, कारण वेळ दाखवणारा शब्द सुरुवातीस किंवा शेवटी घेता येतो. आजच्या करता शेवटचं वाक्य, वाक्य क्रमांक 31. काही माणसे उंच असतात. काही माणसे उंच असतात या वाक्यात नंबर 1 काही माणसे, नंबर 2 उंच, नंबर 3 असतात. 123 चं 132. काही माणसे असतात उंच. काही माणसे असतात उंच या 132 चं शब्दशः भाषांतर. काही सम, माणसे पीपल. आहे म्हणलं तरी आर, असतात म्हणलं तरी आर, असतात आर. उंच, उंचला टॉल म्हणतात, हायटेड म्हणत नसतात. हाईट इज अ नाउन, ते नाम आहे, हायटेड नसतं, आणि म्हणून सम पीपल आर टॉल.